नमस्कार. आज आपण जोसेफ मर्फी यांच्या द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या अद्भुत पुस्तकाच्या तिसऱ्या भागात आहोत. व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशनची खरी ताकद. व्हिज्युअलायझेशन म्हणजे मनात स्पष्ट आणि जिवंत चित्र तयार करणं. तुम्ही ज्या गोष्टींची इच्छा करता ती आधी मनात तपशीलवार बघायची, जणू ती आधीच पूर्ण झाली आहे असं अनुभवायचं. डॉक्टर जोसेफ मर्फी म्हणतात, युअर सबकॉन्शियस माइंड डझंट नो द डिफरन्स बिटवीन रिअल अँड इमॅजिन. म्हणजेच तू जेव्हा कल्पना करतेस किंवा करतो तेव्हा सबकॉन्शियस ते सत्य मानतं आणि तसंच वास्तव निर्माण करायला सुरुवात करतं. आता एक छोटं उदाहरण सांगते. एका आजारी माणसाने रोज स्वतःला कल्पना केली तो निरोगी आहे, चालतोय, हसतोय, आनंदी आहे. काही आठवड्यात त्याची तब्येत सुधारू लागली. यालाच जोसेफ मर्फी म्हणतात द हिलिंग पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. आता अफर्मेशन म्हणजे ते काय असतं? अफर्मेशन म्हणजे स्वतःबद्दल उच्च सकारात्मक वाक्य पुन्हा पुन्हा बोलणं. ही वाक्य आपल्या सबकॉन्शियसवर इम्प्रेस होतात आणि आपलं विचारविश्व बदलतात. आता उदाहरणार्थ, मी पूर्णपणे स्वस्थ आहे, मी यशस्वी आहे, विश्व माझ्या बाजूने आहे. जेव्हा तू कल्पना किंवा वाक्य दोन्ही एकत्र वापरतेस किंवा वापरता, तेव्हा ते सबकॉन्शियससाठी एक क्लिअर सिग्नल बनतं. आता उदाहरणार्थ, तुम्ही व्हिज्युअलायझेशन करता की तुम्ही सबकॉन्शियस तसंच ॲक्सेप्ट करतं आणि युनिवर्स त्या दिशेने तुमचं जीवन घडवायला लागतं. आता आपण प्रॅक्टिकल टेक्निक करणार आहोत, जोसेफ मर्फी स्टाईल. ते कशी ही टेक्निक करायची आपण बघायचे. त्यांनी एक स्टेप बाय स्टेप असं सांगितलेलं आहे. तर पहिल्यांदा आपण शांत बसायचे, डोळे बंद करायचे. ज्या गोष्टींचं मॅनिफेस्टेशन करायचं आहे ती स्पष्ट चित्रस्वरूपात पाहायची आहे आपल्याला. त्या क्षणात जायचे, अनुभव घ्यायचा आहे. आनंद, आत्मविश्वास आणि प्रेम आपल्या त्या क्षणात आपण अनुभवायचा आहे. आता मनात म्हणायचं आहे, ही गोष्ट माझी आहे, ती माझ्या जीवनात आली आहे. दररोज झोपायच्या आधी हे 5 मिनटं करायचं आहे आपल्याला. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट कोणती आहे तर सबकॉन्शियसला शब्द, चित्र आणि भावना यांचं लँग्वेज समजतं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे चित्र, अफर्मेशन्स म्हणजे शब्द आणि इमोशन म्हणजे त्याचं फ्युएल. जेव्हा तुम्ही मनाने पाहता तेव्हा जग तुम्हाला तसंच दाखवायला लागतं. हे होतं चॅप्टर 3, व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशनची जादू. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत हिलिंग पॉवर ऑफ द सबकॉन्शियस माइंड. लक्षात ठेवा, तुमचं मन हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. धन्यवाद.